सकाळी 6 वाजता उठायला आपण इकडं 9 वाजता. असे लोक मधनं मधनं धावत राहतात आणि नंतर ऍक्सिडेंट झाली ना तर मग हे आमकाच याद करतले. वाहने सावकाश चालवा गवारडे. जेव्हा म्हणजे तन्मय फिरतो. तर तू काय गाडी गिफ्ट करतोय? नमस्कार ना, चला मित्रांनो, याची पटपट हजर करा. हा हे गाडीवर सावळे सुशेगत नाही आपण केळीवर आमची पत्तात हे मला खोदून काढा. हा. तो पण थोडा वेळ घाबरल्यासारखं झालो. मग त्यांनी पण सगळ्यांना सांगितलं असं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग सुद्धा मालवणी स्पेशल असा. तर आम्ही जातो रेडी गणपती मंदिरला दर्शनासाठी. तर आमच्या सोबत कोण कोण आता पुढे ऍड होतले तुम्ही बघित राहा आणि ब्लॉग बघून तुम्ही पण मजा करा. एक फनी ब्लॉग म्हणा शकता, एक देवदर्शन पण म्हणा शकतात, एक आमची एक लाईफस्टाईल म्हणा शकतात तुम्ही. आम्ही म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये आम्ही काय करता होता, तुम्ही एवढे दिवस आमचं ब्लॉग बघताच, त्यामुळे तुमका आयडिया येईलच असतात की हे काय ब्लॉग करतात किंवा काय काय करीत असतात दिवसभर. तुम्ही बघित राहा. आता पुढे जातोय मी मित्राकडे घेत आहे आणि आम्ही पुढे आमचा प्रवास सुरू करतो. तर चला. तर मंडळी 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 तर ह्यो बघा कोण आपल्या सोबत असा रोजचोच असा. मग टोपी घातल्या ना जाऊन काढता, टोपी पण माझीच घातल्या ना. नमस्कार मंडळी. हा नमस्कार. उगा धारण मारीत असता. मागच्या ब्लॉग मध्ये तुमका राजा लेट नटताना दिसलेलो, आज राजा नटाना जिला. सकाळी 6 वाजता उठायला आपण इकडं 9 वाजता. ऐका घेऊचा ना, तू हळू बोलतो त्यामुळे तू काय बोललेला ऐका घेऊचा ना. मी टाकूच हे पण नाही, मी करतोय म्यूट. आलाय किती माणूस. मी म्यूट करणार. 2 तास वाट बघ. मी याची वाट बघी 3 तास पुढे आत थांबलं. 7 वाजता येईल आणि आता 12 वाजले. 7 आणि 5 12 नाही, सॉरी 10 वाजले 10. अरे कहना क्या चाहते हो? तर आम्ही आता जातो वेंगुर्ला. वेंगुर्ल्याचा रस्ता पिंगोळ्यात पोहोचलो. हा? बरोबर. ओके, तुझा आवाज येणार नाही. लोकांका एडिट करताना तुझ्यामुळे वाट लागतं समाजला. काढला नाही, त्यामुळे लोकांका समजतं मी काय बोलतोय. तू माझ्या लॉकचे कांदे लावतो त्याचा काय? शट अप. गजब बेइज्जती है. भडकलो. तर आता जाताना आमका वाटेत गणपती मंदिर भेटला आहे बघा, पिंगोळ्यातला गणपती अप्पा मोरया. हे बघा, देखा आपने लापरवाही का नतीजा है. असे लोक मधनं मधनं धावत राहतात आणि नंतर ऍक्सिडेंट झाली ना तर मग हे आमकाच याद करतले. स्वतःचा जीव सांभाळा, तो महत्वाचा. उगाच घाय 2 मिनिटाच्या घायसाठी तुम्ही आयुष्य खराब करून घेतास. ते मोटिवेशनल स्पीकर मी. मोठं काय काय गरमी खूप होता इकडे, म्हणजे गरमी काहीतरीच गरमी खूप लागली. तुम्ही पण गरमीच्या दिवसात लिंबू सरबत पाणी पिणी पीत राहा. बात तो सही है. येतो रे तो ब्रिज. सर बोर्ड लागलो तो बघा, काय वाहने सावकाश चालवा गवारडे. जेव्हा म्हणजे तन्मय फिरतो. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. झाला केला. माझी वाट लायचं वाट मी टाकूच येत नाही या टाकू पण आहे विषय कशाक म्हणा, मी एडिट करतो. बघूया ना काय करतो. तुमका जर आवडत असतील ब्लॉग ना तर माका सांगा, कमेंट मध्ये सांगा. कमेंट मुळे माका ना एक वेगळंच ह्या भेटता, मोटिवेशन भेटता. माका रोहित शर्मा सारखी सवय लागली ह्या हैता होय तो कसो उसमे वो है उसमे ये इसमें क्या है ये तू समज ऐसा वाला. तर माझा पण तसाच होक लागला सध्या. कमेंट करा, मग माका मोटिवेशन भेटता थोडा, मग मी अजून भारी भारी काहीतरी कंटेंट तुमच्या समोर आणतलं. माका वाटतं काही माणसांना वगळूची गरज लागतेली या. नको एका वगळला तर वादे असले नंतर. तर आता मी पोचलो वेंगुर्ल्यात.
नाक्यावर पोचलो, नाक्यावर. हो, नाक्यावर. बघा. इकडे जाता म्हणजे मावशीच्या घर, मामाच्या घर इकडे हा. तिकडे आतमध्ये कॅम्पात माहित असतं ना तुमचा. बालपण माझा इकडे गेला बऱ्यापैकी. म्हणजे लहानपणी मी इकडे यायचंय, महिनो दीड महिना सुट्टी पडली मे महिन्याची काय, इकडे थांबायचंय. त्यामुळे खूप आठवणी आहेत इकडे. मामा बरोबर फिरलेले, भावाबरोबर फिरलेले, जे मावशीजीला बरोबर, मामाजीला बरोबर फिरलेले आठवणी आहेत खूप सारे. हे सगळेच इकडचे जेवढे असत ना ते सगळ्यांवर फिरलेले खूप आठवणी आहेत. हा, तुमचे पण असतले मात्र. कोणची तुमची? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सबस्क्रायबर आहे त्यांचे मामा नाही. अच्छा, हा, सबस्क्रायबरांची जे पण आठवणी असतले. असं बरं वाटतं वेंगुर्ला तेव्हा वेळेस. बाजारात आम्ही जातलो सागरेश्वराच्या रोड कडनं आम्ही पुढे रेडी जातलो. हा हनुमान मंदिर म्हणजे माझ्या खूप जवळचं आहे असं म्हणतात. हा बघा इकडे समोरसून घे. त्याचं कारण तर नाही सांगायचं पण हा काहीतरी हा इकडे चालू. वेंगुर्ल्यात ना हनुमान मंदिर आहे बाजारातला. थोडी वेळ बसतो आणि नंतर जातो पुढे. तर हनुमानाचं दर्शन घेऊन जरासा मन प्रसन्न वाटला थोडा. आणि आपल्या याची प्रवासाची चांगली सुरुवात आहे म्हणू शकतो. पहिला गणपतीचं दर्शन झाला आम्हीमुळे, आता हनुमानाचा. बरं वाटतं नाही रे. त्याच्यात लेफ्ट मार. काय घेऊ? कसं घेऊ मी आता माका बोलताना. आता असं तर तो ड्युएल ड्युएल ह्या तर नाही करू शकणार. आयफोन नाही बाबा. धरतं मा हो, आयफोन नाही. आठवण तर नाही रे असं धरतं माऊल. माका भीती वाटतं मोबाईल पडलो तर. आता नाही. नको, भीती वाटतं. EMI चालू. लोकांनी जर मग सपोर्ट दाखवलो ना आणि माझे जर 1000 केले सबस्क्रायबर, तर असं उडवून बिडवून मोबाईल उडून बिडवून लॉक करते उडवून. एकदा सबस्क्राईब झालं तर मला आयफोन गिफ्ट करतो. अरे तू काय गाडी गिफ्ट करत? बस कर ना चला मित्रांनो ह्याची पटपट 1000 करा. पण मग आम्ही 1000 झाले का येऊन आयफोन नाही, गाडी गाडी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गाडी. नको आयफोन 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 गिफ्ट पटकन करायचं. म्हणजे याचं व्लॉग येतो बघा. ह्यो माका आयफोन गिफ्ट बघे आणि आयफोन पण SS मोबाईल शॉपिंग कुडाळ. माका होय SS मोबाईल शॉपिंग कुडाळ. पंकज कदम. प्लीज माझ्यासाठी होय होय, याच्यासाठी क्लिक करा. QR टाकू काय म्हणजे पैसे पाठायचे. जो रस्तो तुमका ओळखीचो असा का जो मंडळी. हैसूनच माझ्या ब्लॉगिंग करिअरची सुरुवात झाली. बरोबर 26 जानेवारी 2026 रोजी मी या ठिकाणी माझ्या ब्लॉगिंगला सुरुवात केलंय. त्या दिवशी श्रीदेव मानसेश्वर जत्रोत्सव होतो, पती जत्रा. तर हे बघा मंदिर, तेव्हा बघा कसं. आता बघा श्रीदेव मानसेश्वर प्रसन्न. हे सबस्क्रायबर होते काय? कसे ब्लॉग मध्ये येत होते. शिट. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मोबाईल बघून आता 2 सेकंड की खुशी चकनाचूर हो गई. अरे तू आयफोन आहे का? प्लीज सबस्क्राईब करायची वाट लागली. बस कर ना एका आता आयफोन घेऊन महाग असता, महाग असता. असं काय झालंय? माझं वापरू काय माझं मोबाईल. आयफोन 1000 महिन्याच्या आत मित्रांनो प्लीज
देऊक लायतले लष्करी ना बघूया घे ना बघूया पुढचा पुढे रुपये दांड्यावरचं गणपती मंदिर बघा कसलं हॉटेल सांगता लल्ला लल्ला तासन आमका पैसे दिलेले आहेत काय प्रमोशनचे त्यांचा ह्या करू आपण त्याच्यापेक्षा भारी बनतोय हॉटेल मालकान तुम्ही बघता तर राग म्हणून घेऊ नको आम्ही असेच बोलतो राग म्हणून घेऊ नका हा चल प्रमोशनचे पैसे पाठवा आम्ही उद्या येतो उद्या तर म्हणजे एक धावती भेट घेतली आणि आता जातो एक छोटासा बारीकसा काम करतो त्यानंतर आम्ही आता देवळात जातलो गणपती बाप्पाच्या तर त्याच्याशी मित्र बाय बाय करूया तर मंडे आम्ही आता येऊन पोचलो माऊली मंदिर रेडी मध्ये हा बघा रस्तो काय हा दमलो हा बघा गाडी चालवून दमलो मंदिर बघा माऊली मंदिर रेडी याचा कसला भारी आहे बांधकाम बघा इकडे काय काय पायरे बिरे व्यवस्थित कसला देऊळ भारी आहे हा बघा दर्शन घेऊ पुढे येतं तर मंडळी तुम्ही पण दर्शन घ्यावा आम्ही आता घेतलं रेडिएतलं एक प्रसिद्ध मंदिर आहे माऊली मंदिर उत्सव पण असतो इकडे मोठा उत्सव असतो या ठिकाणी तर मंडळी आपलं दर्शन वगैरे घेऊन झाला चांगला प्रसन्न वाटला मंदिराचं म्हटलं प्रिमाइस तो पण खूप छान आहे बांधकाम पण एक नंबरच आहे कुठल्या पण मंदिरात गेल्यावर ना तुमका एक शांतता प्रसन्नता भेटता तशी इकडे पण तुमका भेटता तुम्ही नक्की रेडी मध्ये येलास ते तुम्ही पर्यटन स्थळ विजिट करून घेतात तेव्हा अशी आपल्या कोकणातली देवळं ती पण तुम्ही येऊन व्हिजिट करा तिकडे दर्शन वगैरे घ्या तुमका पण आपली कोकणची संस्कृती जपायची आहे तर ह्या निमित्ताने तुम्ही देवळात जावा दर्शन घ्या तुमका पण चांगला वाटताला बरोबर मग तुका इकडे येल्यावर कसं वाटतं देवळामध्ये दर्शन छान प्रसन्न तुम्ही पण या आणि दर्शन घ्या तर आता पुढे जातो आणि मग पुढच्या देवळात जाऊन तुमका दाखवतो होय मग आम्ही आपल्या दुकानात काढूक लागली गाडी लोक बघते बेतडे तुमच्या पोराचं हट्ट आणि गाडी अशा येतात सावळ्यांका काय घेणंच आहे ना हा ए गाडीवर सावळ्या सुशेगात लाया पण केळीवर आमची पत्तात गाडीवर लाया नको नाही येतो आता खाली जाऊन पाय पडून येतो आमची केळी मध्ये आमची पत्पत केळी घातली गाडी पंक्चर करून टाकायची तर आम्ही आता इलो स्वामी समर्थांचा इकडे मठ हा मठच आहो तर आम्ही इलो श्री गणपती मंदिर रेडी इकडे तेजस आम्ही असं तर मंडळी तुम्ही बघू शकता मंदिर पाय धुतो आणि दर्शन घेऊन जातो तेजस पाय धुता आता झाडे दाखव नको लोक इले काय डायरेक्ट जातात पाय धुवून जातात देवळात पाय धुवून जातात हात हाय पाय भाजतो गरम जाता तर आम्ही दर्शन घेऊ जातो
शनिवारची सुट्टी असल्यामुळे खूप जण आपण इकडे दर्शनाक दिसलेत, दर्शना गेले. हा बघा मंदिर, रेडी गणपती मंदिर. या मागचा इतिहास खूप मोठा हा, त्यामुळे थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. तुम्ही बघू शकतात गर्दी दर्शनासाठी. दर्शन वगैरे या ठिकाणी घेतला. दर्शन वगैरे आमचं झाला. तर नवस होतो केलं करूचो, म्हणजे नवस परतफेड करूचो होतो, तर आम्ही केलो. होते काही गोष्टी त्यासाठी आम्ही नवस केलेलो, प्रसंग काही इलेले खराब, पण बाप्पाच्या कृपेने सगळा व्यवस्थित झाला. त्यामुळे बाप्पाच्या करणी आम्ही या ठिकाणी परतफेड करून गेलो. तर बरं वाटलं, शांत वाटलं, जरा प्रसन्न वाटला. गर्दी खूप हा. गर्दी वगैरे खूप आहे इकडे या ठिकाणी. बसतो थोडा वेळ आणि पुढे कुठल्या डेस्टिनेशनला दाखवतो. बरं केल्या. काय देऊ, काय देऊ, थंड काय देऊ. लिंबू सरबत. हायता नको दे, काय देत माका वाटलं आमका देता. हेच पैसे फॉरेनर पण इल्लेत मग, ते फॉरेनरच आहेत मा, फेमस आहे देऊळ. ग्लास दे. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? ग्लास दे. मंडई हा बघा, लिंबू सरबत काकीन बनवला. नाइस. खराच बरा. त्यात मग मी पहिला पिऊनच बघलंय, भारी वाटला मला. मी तुझ्याकडे लगेच कॅमेरा फिरायला. तर मंडे आम्ही हैसर येलो गणेश माऊली दुकानात. तिकडे आमका काकी गावली. त्यांका आम्ही या देवळाची जरा माहिती विचारूया. काकी, या देवळाची जरा माहिती सांगा आमका काय. अठरा पिलागमा गणपती तिकडे डायवर झोपलेलो कांबळी म्हणून हा. डंपर घेऊन. त्याच्या तो सपनात गेलो तिकडे आणि त्याला सांगितलं मी इथे आहे, मला खोदून काढा. हा. तो पण थोडं वेळा घाबरल्यासारखं झालो. मग त्यांनी पण सगळ्यांना सांगितलं असं असं आहे म्हणून. ते वक्त आणून तो लोडर वगैरे काढून खाली डोंगर होतो त्याच्या, ते डोंगर बिंगर घालून ते तो काढलो त्याका. हा, काढलो आणि त्याची पल्ली तो पातळाच होतो. आता त्याका सिमेंट वगैरे रंग बिंग काढून गणपती केलो. हा, असं केलं. तो वारलो गणपती कार. आता तो कांबळी वारलो. त्याचे मुलं आहे, मुलं आहे. तर मंडळी आमका यो काकीच्या दुकानावर आहे नक्कीच. हो, या बघा, या दुकानावर यावा. गणेश माऊली दुकान. ही काकी आहे, आमची लाडकी काकी आहे. काकी तुझं नाव काय म्हटलं? प्रतिभा प्रवीण सूर्याजी. सूर्याजी. हा. ओके. या बघा, या दुकानातून बाहेर ना तुमका दाखवत आहे. या बघा, हे एंट्रन्स आहे इकडनं देवळाचं. आणि इकडे स्टार्टिंगला जे दुकान आहे गणेश माऊली, तिकडे यावा. इकडे तुमका सगळा फुला वगैरे वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळा असा. तर काकी तुमका इकडे भेटतली, तुम्ही घ्या. चल काकी, येतो. तर मंडळी आमका चांगल्या प्रकारे माहिती भेटली आहे. आमका चांगल्या प्रकारे इकडचा जो इतिहास आहे
या देवळा मागचा जो इतिहास हा तो तिने आमका सांगितल्या बऱ्यापैकी. तर अशीच काही आपल्या कोकणात मंदिरं असं त्यांच्या मागे असं इतिहास असा, तिकडे तुम्ही जावा, दर्शन घ्या आणि आपल्या कोकणची संस्कृती जपा, बस एवढंच. तर आम्ही आता शिरोडा धरण पोहोचलो. परत इथून परत आरवली जातो, वेताबा मंदिर दर्शन घेऊ. शांतपणे गाडी चालवतो तसं बरा, पण आपण करून लावलो का काय पचा दिला होता. आय एम द बेस्ट बघितलं झाला सर, बघितलास. गरमी खूप वाढली आज. 1 वाजा दिलो का मरणाची गरमी वाढली आहे जाम, म्हणजे एकदम असा. लिंबू जर वाईच बरा वाटला काकी. काकीचा स्वभाव मला म्हणजे चांगलं होतं, म्हणजे अशी कोणाकशी कोणा असतं असं की म्हणजे ऍटिट्यूड गो असतात, तो मला काकी अजिबात दिसत नाही. म्हणजे एकदम प्रेम स्वभावाची माणूस वाटली. म्हणजे कोणाका मी इथे थांबलेलं आहे बघी होत आहे, म्हणजे कोणाका येणारे जाणारे संगी होती की परत यावा असा प्रेमा एक असतं ना आपुलकीचा माणूस सांगतात, असा वाटला मला. तो का वाटला रे. आणि लिंबू सरबत एक नंबर होता. मी खरंच सांगते, मी मस्कर नाही करत नाही. कोण कोण असतात की म्हणजे चांगला नाही लागला तरी सांगतो का चांगला चांगला, तसा नाही. खरंच चांगला लिंबू सरबत होता. होय मरे. जातो आम्ही देवळाकडे डायरेक्ट. आम्ही आता भेटतो. मी का बोला तू बोल. हो पैसा कमी ना. तर मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता देवळातली. तर आम्ही आमचं नवस वगैरे होतो तो फेडलो आणि आम्ही आता चाललो. तर मंडळी आम्ही आता दर्शन वगैरे घेतला, तुझं नवस होतो ती परतफेड केली आणि आता बसलो देवळात. तर बरा वाटला भाई, शांतता वाटता, बरा वाटता देवळात वगैरे जात. तुम्ही पण जावा. एक आपल्या म्हणजे महिन्यातले 2-3 दिवस तरी देवळात वगैरे जाऊन यावा. मन शांत होता. जे डोक्यात प्रॉब्लेम्स किंवा तुमचे काही अडीअडचणी त्याच्यातनं बाहेर पडायचो म्हणजे प्रॉपर मार्ग नाही, पण एक होप आशा म्हणा शकतो ती आपल्या दिसतं, मार्ग दिसता, आशा म्हणजे आशा निर्माण होता. तर त्यामुळे तुम्ही यावा आणि देवळात वगैरे भेट द्या, आपली कोकणची संस्कृती जपा. आणि मी आधीपासून एक माझ्या मनात एक इच्छा होती, म्हणजे मला तुमका सांगूचा होता की आता बघा, आता गरमी खूप वाढली आहे, बघू शकतास. तर त्यामुळे ना ती जी वृक्षतोड होता आपल्याकडे, ती काही ना काहीतरी कमी झाली किंवा त्याच्या बदल्यात आपण झाडं लावली तर काही ना काहीतरी येतो. तर निमित्त असा की सांगूचा निमित्त असा तुमका की प्रत्येकाने निदान एक तरी झाड लावा. आम्ही पण लावतो, तुम्ही पण लावा. त्यामुळे कसा जो ग्लोबल वॉर्मिंग आहे त्या एक थोडा आटोक्यात, आणि ही जी आता इतकी गरमी होता ती थोडी तरी कमी होईल. मस्करी नाही, खरं सांगतोय मी पण खरं. तर ही एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने एक तरी झाड लावा. मग आपण 2-2 हा, आपण 5-5 लावा. चला मंडळी, आमचं परत प्रवास सुरू झालेलो आहे. आम्ही आता जातो घरात. देवदर्शन झालेलं आहे बऱ्यापैकी, दुपार पण झाली आणि आम्ही आता निघतो घरात. पहिला का थोडूसा तर तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग या कमेंट मध्ये सांगाच, आणि जरा सपोर्ट करा. मी तुमचंच असं
सबस्क्राईब करा माका आयफोन भेट. तर मंडळी तुमका जर ह्यो ब्लॉग आवडलो असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हसा काय आणि मजेत राहा. नक्कीच.